नमस्कार मित्रांनो, आज पेडगाव फाटीवरती दुशाचं मैदान आहे बरं का. आणि त्या दुशाच्या मैदानात आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सगळं टॉपचं बैल पळताना दिसणार आहे ती. आणि ते कोणासोबत पळणार आहे ती, रात्री लावलट पडले ती, त्याचं पैर बी सांगतो तुम्हाला आणि कुठल्या गटात पळणार ते सुद्धा सांगतो. काही बैलांची गट मला माहीत नाही, परंतु फिक्स पैरं जी आहेत ती तुम्हाला सांगतो. कारण की आता सगळे म्हणतील की तू आता का पैरं सांगतोय, या आधीच सांगतो, परंतु नाही सांगत. आता काय थोडंसं अडचण आहे ते समजून घ्या. चला मग आता सुरुवात करतोय. आपल्याला गट क्रमांक एकमध्ये आपल्याला थांबा एक मिनटं थांबा सॉरी गट क्रमांक 2मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यतक्षेत्रामध्ये एक टॉपची दावण 10 सरकार यांची, त्यांच्याच दावणीतला घरचा साज आपल्याला पाळताना दिसणार आहे मित्रांनो. सर्जा 10 आणि त्याच्यासोबत देवा 10 ही जोडी आपल्याला गट क्रमांक 2मध्ये पाळताना दिसणार आहे. एक टॉपचीच गाडी आहे आणि या गाडीला रोखणंच कठीण होईल, कारण की खूप स्पीड लागणार आहे. दीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर या गाडीवरती बसणार आहेत मित्रांनो. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला मित्रांनो. तसेच दुसरा एक पायरा टॉपचा आहे आपला मादळ मोठीकरांचा पुष्पराज आणि त्याच्यासोबत पाळताना दिसणार आहे गोरे बुद्रुकरांचा बलमा. ही एक टॉपची जोडी आहे आणि ती सुद्धा एक नामांकित जोडी. कशा पद्धतीनं पळ घेते, कशा पद्धतीनं दाखवते कला पळून. आणि पुष्पराज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की श्रीनाथ केसरीच्या मैदानाचा फायनलचा मानकरी आहे. मथुरसोबत पळाला होता. कितवा नंबर होता जरा कमेंट्समध्ये सांगा. तसेच मित्रांनो 10 सरकार यांचा पक्षा आपल्याला पळताना दिसणार आहे. पक्षा राणासोबत दिसेल. ही सुद्धा एक टॉपची जोडी आहे. ही सुद्धा जोडी चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला. तसेच मित्रांनो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपचं नाव मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा, पब्लिकचा भिताड म्हणून ओळखला जातो. भुंगा आपल्याला कोणासोबत दिसणार आहे? भुंगा आपल्याला पळताना दिसणार आहे विशाल शेठ मायनी गानवट यांच्या चांद उर्फ चंद्यासोबत. एक टॉपची जोडी आहे मित्रांनो. या जोडीला रोखणं कठीण होईल. गाडी पब्लिकनं पळो किंवा कुठूनही पळो काहीच फरक पडत नाही. चारी खांदी फिट आहे हा चांद पण आणि हा भुंगा सुद्धा. आणि बघूया, गाडीला खूप जास्त स्पीड लागणार आहे. गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील, कुणाल ड्रायव्हर असतील ते भुंगाच्या गाडीवर असतात ते, किंवा भैया ड्रायव्हर वाटेगावकर हे असतील. बघूया, त्यांनाच पळतो आणि भुंगा सुद्धा त्यांनाच पळतो, त्याच्यामुळे भैया ड्रायव्हर वाटेगावकरच मला वाटतं ते असतील. बघूया काय होतं. चांगली गाडी आहे, चांगली गाडी पळताना दिसेल आपल्याला. जरा कमेंट्समध्ये सांगा ही गाडी नक्की कुठल्या गटामध्ये पळणार आहे. तसेच मित्रांनो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समालोचक म्हणून जे आहेत ते सुनील मोरे पेडगाव यांचा जो रेहमान आहे, तो रेहमान कोणासोबत दिसणार आहे? तो रेहमान जो आहे तो गुरसाळेकरांचा अंजीर याच्यासोबत पळताना दिसणार आहे. ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे. ही सुद्धा एक टॉपची जोडी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला मित्रांनो. सागर शेठ कटरे घाणन पॉवर प्लस कराड यांचा जो बब्या आहे, जो आहे तो आपल्याला दुसा किंग रॉकेट म्हणून एक नंदी आहे, त्या रॉकेटसोबत पळताना दिसणार आहे. ही सुद्धा एक नामांकित गाडी आहे, नामांकित पैरा आहे हा सुद्धा. खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. समाजसेवक संतोष तोडकर ठाणे वेटावा यांचा सुंदर 11-11 आपल्याला कोणासोबत पळताना दिसणार आहे? सुंदर 11-11 आपल्याला पळताना दिसणार आहे अक्कलकोटकरांचा छावा आहे का सर्जा आहे, तो मला बी एवढं माहीत नाही. पंढरपूरकरांचा सर्जा किंवा छावा या दोघातला जे काय जरा कमेंट्समध्ये सांगा. थोडंसं मला पण फिक्स वाटणं झालं आहे. मी नाव बघितले पण नक्की काही ठिकाणी छावा सांगितले, काही ठिकाणी सर्जा सांगितले, जरा कमेंट्समध्ये सांगा. तसेच मित्रांनो गट क्रमांक 25मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये शॉटगन मेहरबान कोरेगावच्या मैदानाचा, पेडगाव मैदानाचा 1 नंबरचा मानकरी शॉटगन मेहरबान आपल्याला विशाल शेठ मायनी घाणवट यांचा जो गोल्याबाई आहे, त्या गोल्याबाईसोबत आपल्याला मेहरबान पळताना दिसणार आहे. हा सुद्धा एक टॉपचाच पायरा आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो गट क्रमांक 6मध्ये एक मोठी फाईट आहे. वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत पळताना दिसणार आहे मुरुमचा चित्ता. चांगला पायरा आहे वेगाचा शेवट सर्जाचा. आणि त्याच गटामध्ये महाराज पळणार आहे बकासूरच्या दावणीतला आणि त्याच्यासोबत सर्जा पळणार आहे. म्हणजे महाराज विरुद्ध सर्जा ही गाडी पळताना दिसणार आहे गट क्रमांक 6मध्ये. परंतु मला नाही वाटत की त्या गटामध्ये महाराज पळेल म्हणून, कारण की त्या ठिकाणी सर्जाच बाजी मारणार. आणि मुरुमचा चित्ता आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपचा नंदी आहे तो सुद्धा. आणि सर्जाविषयी काय बोलायला शब्दच नाही आहे, तो एक किंगच आहे या बैलगाडा क्षेत्रातला. तसेच मित्रांनो गट क्रमांक 7मध्ये पालेगावकरांचा बादल आहे, त्याच्यासोबत पायरा कोण आहे माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा. 69 गटामध्ये मानगरकरांचं वादळ आज पळताना दिसेल. त्याच्या आधी बी चिठ्ठी निघाली असेल, कमेंट्समध्ये सांगू शकताय. आणि शेवट बकासूर कुठल्या गटात पळणार आहे? बकासूरच्या चिठ्ठ्या 2 आहेत. गट क्रमांक 3 आणि गट क्रमांक 57मध्ये. गट क्रमांक 3 तास क्रमांक 9
आणि गट क्रमांक 57 तास क्रमांक 6 मध्ये गाडी पळणार आहे. बकासूर आणि सचिन गाडी पळणार आहे. ह्या पैरा जो आहे तो फिक्सच आहे. आणि मी तुम्हाला कालच सांगितलेलं की पैरा हा 50% असू शकतो, 50% असू शकतो. परंतु असो पैरे तुम्हाला फिक्स सगळे सांगितलेत. लाईव्ह तर राहतील, लाईव्ह लॉट पडलेत, त्याच्यामुळे काही आता टेन्शन नाही. खूप साऱ्या शुभेच्छा.